कसं आभाळ झालं बघा. ह्या तिकडल्या वावराकड पाणी पडता पा. मी ज्या ठिकाणी बसलो ना त्या ठिकाणी ह्या दगडाबुडी सापाचे बीळ आहे. उंजाच्या बिळामध्ये साप. हे बघा तुम्हाला दाखवतो. पाणी गेला का जातो घराकडे. आता मी रानातून रस्त्याने येता येता हे बघा हा सापडला मोहर, चिंचेचा मोहर. हे हा मोहर खाण्याची मजा खूप अप्रतिम असते. याच्यामध्ये तिखट मीठ टाकायचं, जमलं तर हिरव्या मिरच्या टाकायच्या, कांदाचा मस्तपैकी याचा बनवाचा. राम राम दोस्तांनो, स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. भावा बहिणीनं कसं आहे, आता मी चाललो वावरात. आता आला बाप्पू, म्हणजे आत्ता 2:30 वाजले दुपारचे. सुमित्रा पण यावंच आहे काम करून. तर मला आता वावरात जाऊन पाहायचा. म्हणजे कसं आहे, पाणी आला, आम्ही पेरून दिलं, म्हणजे आपलं कपाशी टिकून झालं आमचं. पण त्यानंतर पाणी नव्हतं अजिबात. मग आता परवा पाणी पडला होता, तर आता थोडंसं वल्लच आहे. काल परवा पाणी पडला होता, थोडंसं आता वल्लच आहे. तर मी जाऊन पाहावं म्हणलं कसं काय वातावरण वावरामध्ये. तर आता मी जाऊन पाहतो. आता बापू घरी आला, त्यामुळे आता घरी एक ना एक येते, त्यामुळे आता धोका नाही. आता मी आता रानात जाऊन पाहतो कसं का आहे रानातलं वातावरण. सर्व काही मी चेक करतो. पराठी वापली का गेली सर्व काही चेक करणार आहोत. तर कृपया व्हिडिओ संपूर्ण पाहता. आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला दाखवतो डायरेक्ट वावरामध्ये. बघा दोस्तांनो, मी रानात चाललो खरा, पण हे बघा कसं आभाळ झालं बघा. काळे काळे ढग आकाशामध्ये जमा झाले पा. आता पाणी येण्याचे चिन्ह दिसत आहे. पाणी आलं तर वल्ल होऊ शकतो, पण जास लागते वावरात, जाऊन पास लागते. नाही पाहिलं तर मग कसं पटन. कपाशी वापताय का आता. पण काही म्हणा तुम्ही दोस्तांनो, हे जे वातावरण आहे जबरदस्त वाटून राहिलं डोळ्याले. चांगलं वाटतं आहे. आता आनंद घेत चाललो आता या अशा निसर्ग सौंदर्याचा. आमच्याकडं आजपर्यंत पाऊस नव्हता. आता हे का 4-5 7-8 दिवस झाले पाऊस चांगला पडला, त्यामुळे अजून आमच्याकडं हिरवळ काही फुटली नाही. हे बघा आता फुटन येतून या पुढं हिरवळ. मस्त वाटते असं रानावनात गेलं आपण, असं झाडाझुडे समोर दिसते, मस्त चांगलं वाटते. हे बघा दोस्तांनो, मी पोचलो आपल्या रानात आणि हे बघा वर ढगं जमा झाले. आता थेंब थेंब पाणीसुद्धा लागायला लागला पहा. आता पाहू म्हणलं. आता मी छत्री आणली नाही, छत्री सापडलीच ना. कुठं आहे छत्री. आता किती आपल्या पराठे वाया गेले पाहू. आता येत एक पराठी वापरून दिसत आहे, पाहून घ्या आता तुम्ही. बाकी आता पाहू आता कसे आहे, तर वापली का कात काही समजे नाही. आता हे बघा लागलं पाणी. पाणी लागलं तर काही खरं नाही. पराठे आमच्या वाटत नाही जमल्या म्हणून, गेले असं वाटते पराठे आमच्या. पाहून घे, एक पराठे वापरून काय होते, पराठे मोडून टाकायला ते जसं डबल पेरायला लागते आपल्याला पराठे, काहीच नाही. हां हे बघा हे दिसतं एक बी. हे बी का वापती माती. पाहून घे, हे नाही वापत बी. खराब झाली का का हे बी, खराब झाली का का वापलीच नाही बी. हे काही खरं नाही. गेलं एक तर पुन्हा पाहतो. कोंबही नाही त्या बियाले. याचा अर्थ ते बी काही वापरत नाही. गेलं डबल पेराची पडी आहे भावा बहिणींना आमचा. गेलं गेलं गेलं. आता पाणी आता पेरू देते का नाही का आता बहिणींनो. हे बघा तिकून येत आहे पाणी. आता पटकन घालतो आता फोन आता खिशामध्ये. हे बघा आता मेनकापड आणलं. हे नाही आणलं मी, काहीच नाही आणलं. पांघराले छत्री काहीच नाही आणली. आता वल्ल होणार आहे मी. आता फोन नाही झालं पाहिजे वल्ला. बघा तिकून येत आहे पाणी. आता हे घालतो आता मेन कपड्यामध्ये फोन. येतं रेकॉर्डिंग थांबवून देतो आपली. हे बघा भावा बहिणींनो, ह्या तिकडल्या वावराकड पाणी पडतं पाय, आणि या वावराकड काहीच नाही. बघा पाहून घ्या तुम्ही. आता हे बघा मी कुठं उभा. मी तर आमच्या वावराच्या शेजारी. हे बघा तिकडलं हे आमचं वावर, तिकडलं झाडाच्या तिकडून आमचं वावर आहे. आणि वावराच्या शेजारी बघा हे चालू आहे पेरणं.
आमच्या भावाच्या शेजारी त्यांना हे असं बनवलं आहे उभं राहण्यासाठी पाण्या पावसात. आणि तिकडे त्यांचं चालू आहे पेरणं. आता पेरणं म्हणल्यावर पाणी आलाच पाहिजे, काय होत नाही. पण आपण रिकामं बोललं हो म्हणलं, येतं येऊन बसलो आता मी घरी जाण्यापूर्वी. पाहिली मी आपली कपाशी गेली. आता डबल पेराचं काम आहे, डबल खर्च. आता दिवस आहे ते भावा बहिणीनं शेतकऱ्याचं जीवन. आता पुन्हा आता जमलं तर आता उद्या मोगोडं आणतो, सारे फाडून देतो पुन्हा डबल. बियाणं सकाळी जाऊन घेऊन येतो, नाही तर भावाला पाठवतो बियाणं आणाले. मी सारे फाडतो सकाळी, एक दोन बाया सांगतो, नाही टिपून टाकतो पुन्हा. आता गेलं बाया. आता ते आता वापरून नाही. आता कुठं एखादी पराठी वापली येतं एक तर 50-60 फुटा एक पराठी आहे. नाहीच आहे का, मला जास्त दिसल्याही नाही पराठी. मला 1-2 ठिकाणी दिसली होती पराठी. असं मला वाटते संपूर्ण वावरामध्ये 100 पराठे वापले का नाही का, असं अंदाज आहे. हा ते फायदाच नाही. पाणी जाईपर्यंत येत थांबतो, मग जातो घराकडं. बंद मी ज्या ठिकाणी बसलो ना त्या ठिकाणी ह्या दगडाबुडी सापाचे बीळ आहे. उंजाचं हो का सापाचं कातो का, पण ते उंजाच्या बिळामध्ये साप राहते. इथं आहे खाली बीळ. आणि बघा इथं माती सुद्धा काढून हे अशी येतं खाली बीळ आहे. पाहून घ्या कुठं आहे, येत आहे दिसते का तुम्हाला. पहा इथं बीळ आहे. इथं बसलो आता पाण्या पावसाचं. हे जागा दगडे असल्यामुळे त्यांनी आता इथं दगडं असल्यामुळे आता त्यांनी आता याचं जागा मस्तपैकी बनवली बसवण्यासाठी. माणसाचा वापर असला मग ते उंच जात नाही. नाही राहते म्हणा उंच, तसं काही नाही म्हणा. उंच कुठे राहते, पण ते दुपारी तिपारी बसायला थोडं बरं आहे. रात्री येतं बसणं थोडं चुकीचं राहते. आता हा पाणीच कवा जाते का, थेंब थेंब चालू आहे पाणी. मुया चालू आहे पाणी. पाणी गेला का जातो घराकडे. आता मी परत येते. आता गेली साधा आपली उपाय नाही आता राहिला. आता का मलत का आता घाला. हां कुठे बसून पेरावं का नाही तर, कारण तर बसून पेरल्याशिवाय गत्यांतर नाही. बसरलं म्हणजे थोडंसं गचाटा मोडून जाते. आणि तसं बकराला गेलं तर पुन्हा वेळ लागते कपाशी पेराले. वेळ लागेल आता उपाय नाही. ना तर गचाटा पहिलं होते, कचरा पहिलं होते आणि कपाशी मागून येते. काय फायदा मग आता पेरू नये. आता उद्या ठरवतो. आता उद्या आता जमलं तर पाहा लागेल. आता बकरही नाही जम, दुसऱ्या बखर आता मागायची पडी आहे. हा देते काय होतं का बखर तिथेच ठेवून मस्तपैकी बखर गावापासूनमध्येच आहे. हाच मागायला लागेल नाही. लोकांनी मस्त बखर आहे. गणी आमचं आणतो म्हणे, आणलं का त्यानं बखर. पाहू आता. बहिणींनो हे बघा शेजाऱ्यांची पेरणी झाली. आता इकडं पराठी पेरली वाटते, इकडं पराठी पेरली, तिकडे झाली पेरणी. सोयाबीन पेरलं, आता सोडताय वाटते. आता आहोत भावा बहिणींनो. रानातून रस्त्याने येता हे बघा, हा सापडला मोहर, चिंचेचा मोहर. हे बघा चिंचेचा मोहर, चिंचेचं झाड आहे इथं. हा मोहर खाण्याची मजा खूप अप्रतिम असते. म्हणजे याच्यामध्ये तिखट मीठ टाकायचं, जमलं तर हिरव्या मिरच्या टाकायच्या, कांदाचा मस्तपैकी याचा बनवाचा घोराना आणि खाचा. एवढ्याच टेस्टी लागते मित्रांनो. गावाकडलं हे अप्रतिम आहे फूड. बघा मस्त लागून आहे. बघा पाहून घ्या, दिसते का तुम्हाला. जबरदस्त लागून आहे, मस्त लागून आहे. तर आता पुन्हा लागला, आता पाणी वाढत आहे. जातो आता पटपट घराकडे. भावा बहिणींनो आत्ताच मी घरी पोहोचलो. बघू किती वाजले, 3:30 वाजले. अजून सुमित्रा यावंच आहे काम करून. मी आत्ताच पोहोचलो. हे बघा दाटदूट पाणी लागला. दाटदूट म्हणजे असा कोणता पाणी आहे, खास नाही, चांगला नाही, पण आहे साधारण पाणी. आता पोहोचलो मी घरी. तर व्हिडिओला समारोप येतच करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.